नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण ग्रुप डी आणि रेल्वे NTPCचे आपण PYQ बघतो आहे आणि हा नफा तोटा चॅप्टरवरती प्रश्न असेल. याच्यामध्ये आज आपण 10 प्रश्न नफा तोटा या चॅप्टरवरती कसे परीक्षेत विचारतात हा बघा ग्रुप डी मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर काय आहे तर ते आपण बघूया. आता पहिला प्रश्न बघा काय आहे. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने राम 900 रुपयांना 45 किलो जास्त खरेदी करू शकतो, तर कपातीनंतर साखरेची मूळ किंमत प्रति किलो किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. आता काय आहे, राम हा व्यक्ती आहे, रामकडे 900 रुपये आहे. तो 900 रुपयात पहिले जेवढं खरेदी करत होता त्याच्यापेक्षा आता काय केलं, जर 20% कपात केली तर किंवा त्या किमतीत 20% जर कपात केली तर 45 किलो तो धान्य जास्त खरेदी करू शकतो असं आहे. मग आता म्हणजे काय आहे तर सर, पहिले तो 900 रुपयात तो 100 kg खरेदी करत होता असं आपण म्हणू शकतो ना. आणि मग आत्ता तो 20% कपात केल्यानंतर तो सर 100 तर खरेदी करतोयच, पण हे प्लस 45 पण खरेदी करतोय, म्हणजे तो आता 145 kg खरेदी करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे. तर हो, आपल्याला हे काय आहे, आता 20% कपात केल्यानंतर आहे ना. मग आता या गणिताला सॉल्व कसं करायचं मित्रांनो बघा. आता हा 20% म्हणजे मी 45 म्हणू शकतो. तर 100% म्हणजे किती, एकूण आपल्याला काढायचं. आता एकूण आपल्याला निघालं की उत्तर आलं. आता हा बघा, आता हा 20 इथे भागीला ठेवा. फक्त याला आता मित्रांनो फक्त कटछाट करायचं आहे. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 5 सर तर 25 × 5, हातच्याला 2, 5 चूक 20, 20 × 2 सर तर 20 × 2 22. हे म्हणजे एकूण आहे 22 kg तो 900 रुपयात खरेदी करतोय. म्हणजे तो 225 kg खरेदी करतोय 900 रुपयात असं आपल्याला समजलं. आता हे अंदाज आलं की याच्यावरनं. आता सर आपल्याला काय विचारलं की कपातीनंतर प्रति किलो किती असेल मूळ किंमत त्याची असं आपल्याला विचारलं. मग आता सर मी असं म्हणू शकतो ना, हे सर 225 kg मध्ये हे 225 किलो धान्य करायला त्याला हे 900 रुपये लागतात. तर 1 किलो धान्य खरेदी करायला किती लागेल असा प्रश्न आहे. एवढ्यात 225 त्याला 900 रुपये लागतात, तर 1 किलो धान्य करायला किती पैसे लागतील. बस इथे गुणाकार टाका आणि हा 225 टाका आणि याला फक्त आता कटछाट करायचं आहे. आता कटछाट करा. 9 × 1 9, 9 2 18, 9 5 तर 45. आता वरती काय 100 उरलं ना, 25 चूक 100, 4 × 1 4 म्हणजे त्याला 4 रुपये लागतील. तर प्रति कपातीनंतर साखरेची मूळ किंमत आहे मग 4 रुपये किलो आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर साखर तो 4 रुपये प्रति किलोने खरेदी करू शकतो कपातीनंतर. आता मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न असा विचारला ते कपातीच्या अगोदर किंवा मूळ किंमत, आता हे जर कॅन्सल केले शब्द हे, तर साखरेची मूळ किंमत प्रति किलो किती असेल असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर वेगळं येतं बरं का. मग म्हणजे काय असेल, मग आपण कसं करायचं आहे. आता आपल्याला एकूण किती किलो त्यांनी घेतलं कपातीनंतर तर आपल्याला समजलंय. मग याच्यातून आपण काय करायचं आहे, हे एकूण किमतीमधून ह्या 225 आहे ना, 225 मधून हे 45 वजा करायचे, कारण की हे कपातीनंतर काढलंय ना आपण. मग आता मूळ इथं समजेल महत्त्वाचं की जेव्हा कपात केली नव्हती तो किती घ्यायचा साखर, तर हा 0 असेल आणि हा 180. तर ज्यावेळेस कपात नव्हती त्यावेळेस तो 900 रुपयात 180 खरेदी करायचा आणि जर 20% कपात केली किमतीत तर 900 रुपयात तो 45 अधिक विकतोय, म्हणजे तो एवढं घेत होता. मग आता काय करायचं, हे 180 kg आहे ना, 180 kg इथे 900 रुपयात एवढं घेत होता, 1 रुपयात किती असं याला टाकायचं आहे आणि हे काढायचं आहे. म्हणजे तुमचं हे पण आता निघून जाईल. म्हणजे परीक्षेत आता तुम्हाला हे विचारलं, परीक्षेत असं पण विचारू शकतात. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हे ॲडव्हान्स तुम्हाला सांगतोय फक्त. आता 9 × 1 9, 9 2 18, हा 0 कॅन्सल. आता वरती काय 10 आहे ना, तर 2 5 10, 5 1 5 म्हणजे किती असेल. तर कपातीच्या अगोदर कपात ज्यावेळेस केली नव्हती तर त्यावेळेस 1 किलो 5 रुपयाला पडायचा, कपात केल्यानंतर 1 किलो आता त्याला 4 रुपयाला पडते. समजलं मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं आणि प्रश्न आला होता ग्रुप डी 2018 मध्ये. असे गणित मित्रांनो येणं गरजेचं आहे आणि सेंट्रल लेवलची कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला असे गणित जास्तीत जास्त विचारतात. ठीक आहे, चला आता हा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, वस्तूच्या किमतीत 10% कपात केल्याने एखाद्या व्यक्तीला 225 रुपयांना
25 किलो जास्त खरेदी करता येते तर वस्तूची प्रति किलो मूळ किंमत, आता कपातीनंतर नाही म्हटलं, आता प्रति किलो मूळ किंमत आपल्याला विचारली आहे. आता मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये कन्सेप्ट सांगितली होती की आता याच्यात कपातीनंतर, मागच्या गणितात कपातीनंतरची मूळ किंमत विचारली होती, आता फक्त वस्तूची प्रति किलो मूळ किंमत किती होती असं आपल्याला विचारलं. आता 10% म्हणजे किती किलो जास्त आहे सर, तर 25. म्हणजे हे 10 म्हणजे सर हे 25 आहे, तर 100 म्हणजे किती आपण काढू शकतो ना, म्हणजे एकूण किती खरेदी केलं त्यांना आपण काढू शकतो. आता हे इथे गुणाकार टाका, इथे सर 10, हा 0 कॅन्सल, म्हणजे तर 25 आणि हा 10 आहे ना, 25 एक हा 25 आणि हा 0 सर इथे, म्हणजे किती के जी आहे सर ते, तर 250 के जी आहे सर. आता 250 के जी आहे किती, तर कपात केल्यानंतर. आता आपल्याला विचारलंय गणितामध्ये काय, तर कपातीच्या अगोदर. मग आता काय करायचं, हे 225 के जीमधून, हे 250 के जीमधून 25 के जी वजा करायचे ना, हे 25 के जी आपण जास्त घेतलं तर वजा करायचे, मग किती राहील 225. आता सर 225 के जी, 225 के जी आपण कितीला खरेदी करतोय, तर 225 रुपयांनाच. मग सर हे 225 रुपये आणि 1 किलोची किंमत आपल्याला काढायची आहे, तर प्रति काढायची ना, प्रति किलोची किंमत, तर प्रति किलो म्हणजे 1 किलो असतं. मग इथे गुणाकार टाका आणि हा के जी 225 भागीला आणा. फक्त याला मित्रांनो कटछाट करा. आता 25ची 25 कट म्हणजे 1 राहिलं ना, म्हणजे किती असेल मग 1 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. आता मला तुम्ही कमेंटमध्ये मित्रांनो हे सांगा की कपातीनंतर याची किंमत किती होईल. ठीक आहे, हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता तिसरा प्रश्न बघा. आता तिसरा प्रश्न काय आहे, आता बघा, तांदळाच्या किमतीत 20% कपात केल्यास ग्राहक 800 रुपयांना 12.5% किलो जास्त खरेदी करू शकतो, तर प्रति किलो तांदळाची मूळ किंमत आपल्याला विचारली आहे. इथं पण प्रति किलो मूळ किंमत आहे, कपातीनंतर नाही विचारले आपल्याला. मग आता 20% तो किती जास्त करतोय, आता हा सर 20% म्हणजे तो 12.5, तर 100 म्हणजे किती असंच करतो ना. मग इथे गुणाकार टाकायचा आहे आणि हा 20 इथे. मग आता सर आता फक्त याला कटछाट करा, हा पाऊंड 1 आहे ना, पाऊंडच्या नंतर 1 अंक आहे, तर हा 0 कॅन्सल करून टाका. म्हणजे आता काय असेल, आता इथे हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. मग आता याला हा 125 आहे ना, 125 बेसक 12 बे दुनी, म्हणजे हा 0 नाही ना इथे, कारण कॅन्सल केलं ना. मग आता बे हे, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 62.5 हे के जी. तो 62.5 के जी एकूण खरेदी करतोय किती रुपयात, तर 800 रुपयात. आता आपल्याला काय विचारा, प्रति किलो मूळ किंमत. मग आता याच्यात हे 12.5 आपण जास्त खरेदी केले ना, मग हे 12.5 वजा करा, म्हणजे हा 0, मग हा पॉईंट, म्हणजे काय हा 0 आणि हा 5, म्हणजे काय आलं उत्तर आपलं, तर आपलं उत्तर आलं 50 के जी. मग आता 50 के जीची आपण किंमत काढायची आहे. 50 के जी तो कितीला घेतोय, तर 800 रुपयाला. हे सर 50 के जी कितीला घेतोय, तर 800 रुपयाला, आणि 1 किलोची आपल्याला किंमत काढायची आहे. इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि हा 50 के जी इथे आणायचा, हा 0 हा 0, 5 1 5 आणि 5 30 म्हणजे 16 रुपये. 16 रुपये त्याची पहिल्याची मूळ किंमत आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, एका कन्सेप्टवरती मित्रांनो मी तुम्हाला 2-2 3-3 गणित देतोय, कारण की ही तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून. आणि एक मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की याचे नोट डाऊन करा, हे जे गणित आहे ना नोट डाऊन करा, याची कन्सेप्ट नोट डाऊन करा. तुम्हाला हे गणित आत्तापुरतं समजेल, पण 8 दिवसानंतर तुम्हाला समजणार नाही. आणि मग हा व्हिडिओ जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही, कारण यूट्यूबवरती एवढं काही मटेरियल आहे की त्याच्यात शोधाशोध करणं म्हणजे ते समुद्रात सुई पडण्यासारखं आहे, की समुद्रात आपण सुई शोधतो आहे तसं व्हिडिओ शोधणं अवघड आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, तर लगेच नोट डाऊन करायचं आहे. जरी हा अर्धा तास 20 मिनटं जेवढा काही मिनटाचा व्हिडिओ बनेल, तर व्हिडिओला होऊ देणार 1 तास, पण नोट डाऊन करायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आणि नाही समजलं तर व्हिडिओ 1-2 वेळेस बघायचा आहे, आणि मग एकदा कन्सेप्ट समजली की मग तुमची क्लिअर होऊन जातं. ठीक आहे, एक दुकानदार वस्तू खरेदी किमतीवर 82% तोटा घेऊन विकतो, पण 28% कमी वजन, त्याचा नफा किंवा तोटा हा किती आहे बरं का, हा किती टक्के आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. हे टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो, हे समजून घेत चला थोडंसं. बघा काय आहे, आता 18% काय आहे, तो तोटा घेऊन विकतो कोणताही माल, म्हणजे तो 18%ला विकत 100मधून जर त्यानं 82 वजा केले, 18%च झाला ना, म्हणजे 18% म्हणजे काय आहे. आणि
28% वजनाचं कमी करतो. म्हणजे मी सर याला असं म्हणू शकतो, हे 72 म्हणजे सर हे 100 आहे. कारण की हे वजन कमी वापरतो 28%. म्हणजे 28% जर 100मधून केलं तर 72 होतात आणि हे 100 आहे. आणि 82मधून 82% तोटा घेऊन घेतो म्हणजे तो किंमत घेतो फक्त 18%. असं याला फक्त जर सॉल्व केला आपण तर आपलं उत्तर येऊन जाते. आता बघा, आता फक्त काय करायचं आहे, कटछाट करायचं आहे. 18 एक 18, 18 चूक 72, 4 एक 4, 4 दुनी सर 8, 4 पंच सर तर 20. मग हे आलं आहे 25%. आता 25% 100मधून हे 25% वजा करा म्हणजे किती 75% काय झालं तर तोटा झाला आहे. कारण हे 25च किंमत आली आहे ना. नफा कधी झाला असता 100च्या वरती ही किंमत आली असती. जर 102% तर 2% नफा, 120% तर 20% नफा झाला असता, 120 आलं असतं. इथं जर 79 आलं असतं तर आपलं काय झालं असतं 21% तोटा. इथं 25 आलं तर 75% तोटा. इथं जर 30 आलं असतं तर आपलं काय झालं असतं 70% तोटा झाला असतं. म्हणजे हे तोटा झाला आहे आपल्याला, तोटा. या प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. ठीक आहे. आणि एक दुसऱ्या पद्धतीनं पण या गणिताला सॉल्व करू शकता. बघा, दुसऱ्या पद्धतीने कसं सॉल्व करू शकता, हे तुम्ही रेशो पद्धत म्हणता त्याला. खरेदी किंमत आणि विक्री किंमत या प्रकारे पण ही मेथड नंबर 2 लिहा. ही एक मेथड या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. एक मेथड या प्रकारे सॉल्व करू. आता खरेदी किंमत किती आहे, आता तो 82% तोटा घेऊन विकतोय. आता विकतोय ना, आता किती तोटा घेऊन विकतोय तो 82%, म्हणजे ते 18%ला विकतोय. तर मूळ किंमत त्याची 100 असेल ना. खरेदी किंमत त्याची 100 असेल, विकतोय तो 18%ला. आता पुढे काय म्हणतोय 28% वजन कमी वापरतो, पण 28% कमी वजन वापरतो. म्हणजे आता मला सांगा, कमी वापरतो पण या लोकांना तर माहीत आहे की हा 100% वापरतो म्हणून, आणि वापरतो ॲक्च्युअलमध्ये किती तो तर 72%. बस एवढं सॉल्व करायचं आहे या गणिताला. आता फक्त हे का, हा 100ला 100 कटछाट. कारण हे असं कटछाट होऊ शकतं, हे असं कटछाट होऊ शकतं, पण हे असं कटछाट होऊ शकत नाही डायरेक्ट. तिरकस होऊ शकतं, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, पण हे असं होऊ शकत नाही डायरेक्ट. आता 18 एक 18, 18 चूक 72. हां, मग आता सर आता याचं किंमत काय आली 1 आली आणि याचा रेशो किती आला 4 आला. मग आता मला सांगा, हा 4 रुपये खरेदी किंमत असेल आणि विकतोय कितीला तो तर विकतो 1 रुपयाला. म्हणजे यांचा फरक काढा, किती नुकसान झालं आहे त्याला 3 नुकसान झालं आहे ना. मग हेच सर हे 3 आता आपल्याला काय सांगायचं, आपल्याला टक्क्यात सांगायचं आहे. हे नुकसान झालं आहे 3 रुपये. 4 रुपयाला खरेदी करतोय आणि 1 रुपयाला विकतोय, म्हणजे त्याला 3 रुपये नुकसान झालं आहे. आता हे 3 रुपये आपल्याला सांगायचं आहे टक्केवारीत. मग आता सांगा, हे 3 रुपये आणि टक्केवारीत काढायचं असेल आपण 100 त्याला गुंतोय ना, आणि भागीला काढणं तो खरेदी किंमत ठेवतो. खरेदी किंमत 4 असेल. मग आता फक्त याला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. बघा, 4 एक 4, 4 दुनी 8 आणि 4 पंच 20, 25 त्रिक सर तर 25 त्रिक 75, 75% काय झाला आहे तर 75% झाला आहे तोटा. हित आहे ना, 4 रुपयाचे 3 रुपये नुकसान, म्हणजे नुकसान झालं आहे ना. तर आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे आणि प्रश्न आला मित्रांनो ग्रुप डी 2018मध्ये. अशा प्रकारे आपण या गणिताला मित्रांनो सॉल्व करू शकतो. हे दोन्ही मेथड आहे. प्रत्येक गणितासाठी 2-2 मेथड लागते, पण आपण प्रत्येक गणितासाठी 2-2 मेथड यूज करू शकत नाही मित्रांनो, तर त्याच्यासाठी मग व्हिडिओ जास्त लेंदी होऊन जाते. ठीक आहे. तुम्हाला एक जी बेस्ट मेथड असेल ती बेस्ट मेथड तुम्हाला मी सांगतोय फक्त. ठीक आहे. चला आता पुढे बघा. आता बघा हा प्रश्न 5वा बघा काय आहे. एक वस्तू 20% नफ्याने विकली जाते. खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही 100 रुपयाने कमी केले तर नफा 4% जास्त होईल. खरेदी किंमत किती. आता बघा 20% नफ्याने विकतोय, अजून त्याला 100 कमी केले तर 24% नफा होऊन जाते. आता बघा हाच आपण रेशो पद्धतीने करूया. आता बघा खरेदी किंमत, आता याच्यामध्ये आता पहिले खरेदी किंमत असेल हे 100x बरोबर. त्याच्यानंतर त्यानं विकली 20% नफ्याने, म्हणजे 120 रुपयाला विकली असेल. हो सर. मग याच्यामध्ये सर याच्यामध्ये मग इथं तुम्ही इथं खरेदी किंमत लिहू शकता आणि इथं सर ही विक्री किंमत लिहू शकता बरोबर. आता बघा याच्यामध्ये सर दोघांमध्ये काय म्हटलं आहे 100 रुपये, दोन्ही याच्यात 100 रुपयाने कमी केले, म्हणजे सर हे 100 रुपयाने कमी केले आणि हे पण 100 रुपयाने कमी केले. आता जर असं केलंय तर 4% जास्त नफा होईल. म्हणजे हे 20% ऑलरेडी होत होता नफा, अजून 4% होईल, म्हणजे हे सर 24 होईल. मग हे 24ला आपण सर
असं लिहू शकतो, याला गुणोत्तर प्रमाणात फॅक्टर पडू शकतो ना. मग सर बे एक बे, बे दुनी 4 आणि हे सर 50 झाले. मग बे सक 12 सर आणि इथं सर 25. म्हणजे हे पण आता अजून भाग जातोय का? अजून 6 आणि 25ला भाग जात नाही. मग आता 25 काय असेल आपली? 25 आपली खरेदी किंमत आणि त्याच्यावरती आपल्याला की काय झालंय, नफा किंवा तोटा झालाय की नफा झालाय ना. हे 4 नफा झालाय ना आणि इथं पण नफाच झालाय. मग हे 25 वरती 6 रुपये आपला नफा झालाय. मग आता खरेदी किंमत 25 आहे, तर इथं आपण काय ठेवणार? तर इथं सर आपण 25 ठेवणार आणि ह्या दोघांची करणार आता आपण बेरीज किती होईल? तर 31 होईल ना. मग आपण हे 31 ठेवणार विक्री किंमत, कारण विक्री 31 होते ना, मग नफा होतोय. फक्त हेच करायचं आहे. याला आता वरच्याला गुणायचं आहे, हे 31ने ह्या वरच्याला गुणायचं आहे. 31ला जर गुणला आपण हे 3100 एक से येऊन जाईल वजा, आणि हे 100ला गुणलं तर हे 3100. आता बरोबर 25ला जर आपण 12ला गुणलं तर 25 12 किती होतात सर? तर हे 3000 एक्स वजा, आता 25ला 100 तर किती होईल सर? तर हे 25ला जर गुणलं आपण 100ला तर 2500. बस या गणिताला फक्त आता सॉल्व करायचं आपल्याला. आता एक्स इकडे येईल. आता इथे किती आहे? 31 1 आहे, तर हा 3000 एक्स आहे. मग किती होऊन जाईल? किंवा तुम्ही याला जर केला हा 31 हा एक्स, आता इकडे काय आहे? अधिक आहे ना, इकडे येऊन वजाच होईल ना ते. मग हा 3000 एक्स राहील बरोबर. हा आता 3100 एक आहे, हा 3100 आहे ना, हा 3100 आहे. तर याच्यातून हा आता वजा होईल तर तिकडे अधिक, मग वजा अधिक काय होईल? वजाच होईल ना. म्हणजे हा येईल 2500. समजा आता 3100 मधून 3000 गेलं तर किती राहतील सर? तर सर हे 100 एक्स राहतील. आता बरोबर, आता 3100 मधून 2500 गेलं तर किती राहतील सर? तर 600 राहतील. आता हा 100 इकडे काय आहे? गुणिला आहे, तिकडे काय होईल सर? तर भागीला होईल. म्हणजे आपल्याकडे राहिलंय काय? तर 6 राहिलंय. आता 6 आणि किती रुपयाने कमी केलंय? किती रुपयाने कमी केलं तर 100 वाढते. म्हणजे 100ने वाढते. मग 6ला 100ने आपल्याला गुणायचं आहे, म्हणजे 600. म्हणजे त्याची किंमत असेल मग मित्रांनो, तर खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे मित्रांनो मग 600 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. तर या प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. फक्त ही मांडणी व्यवस्थित लक्षात घ्या. मांडणी तुम्हाला कन्सेप्ट समजली की गणित समजतं. आणि इथे हे 25 31 हे कसं आलं आहे? हे इथून आलं आहे. आपण हे टक्केवारीला आपण फॅक्टरमध्ये पाडलं आहे. 20 आणि 4चं 24 केलं आहे आणि 24ला गुणोत्तर केलं आहे आणि हे इथे आपण ठेवलं आहे. फक्त हे कसं आलं आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सोपं आहे. फक्त हे जर आलं ना तर गणित सोपं आहे. मग मांडणी एकदा जमली मित्रांनो की गणित क्लिअर आहे. ठीक आहे, चला आता बघा मित्रांनो, जर मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण की जसा हा व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? एक अप्रामाणिक विक्रेता आपल्या माल खरेदी किमतीला विकण्याचा दावा करतो, पण असं कधी होत नाही. जेवढ्याला खरेदी करेल तेवढ्यालाच तो विकेल, असं होतं का? नाही. पण कंडिशन आहे पुढे. पण तो 1000 ग्रॅम वजनाऐवजी 850 ग्रॅम वजनाचा वापर करतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी आपल्याला विचारली आहे. असं होऊ शकत नाही की जर तो 1 किलोच्या ऐवजी 850 ग्रॅमच जर वापरत असेल तर तो त्याच किमतीला विकत असेल तरी पण त्याला फायदा होत असेल आणि लोकांना असं वाटतंय की 1 किलोग्रॅम आहे. ठीक आहे, आता याला मित्रांनो काय करायचं आहे? ही खरेदी किंमत लिहा, ही खरेदी किंमत आणि ही लिहा फक्त विक्री किंमत. आता बघा मित्रांनो, ही रेशो पद्धतीने आपण काढतो आहे, म्हणजे गुणोत्तर प्रमाण टाईपमध्ये आपण या गणिताला सॉल्व करायचं आहे. आता काय करायचं? लोकांना काय माहीत आहे? तर हा 1 किलोच आहे, म्हणजे 1000 ग्रॅम आहे. पण विक्रेता काय करतोय? त्याच्याऐवजी 850च वापरतोय. लोकांना माहीत आहे की हा 1000 ग्रॅमच आहे, पण तो वापरतोय किती? तर ॲक्च्युअल माप 850चं. मग याला फक्त कटछाट करायचं आहे मित्रांनो, आपल्याला निघून जाईल. हा 1 0, हा 1 0 कॅन्सल होऊन जाईल. मग सर 5 1 5 आणि 5 7 सर 35, 5 2 10 आणि हा 0 इथे. म्हणजे रेशो काय निघाला आहे सर? तर 17 रुपयाला खरेदी किंमत किती निघाली आहे? तर 17 रुपये आणि विक्री किंमत किती?
तर 20 रुपये. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा ज्यावेळेस विक्री किंमत मोठी असेल तर विक्रेत्याला काय होतं, नफा होतोय ना. हे आपण नफा तोटा चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग आता सर किती नफा होतोय, तर सर 3 रुपये नफा होतोय ना. हे पैशात आहे, हे 3 रुपये नफा होतोय. मग आता 3 रुपये नफा होतोय तर 3 रुपये आपण फक्त गुणोत्तरामध्ये टाकायचं आहे. हा 100 टाका आणि भागीला काय असेल, खरेदी किंमत 17 खरेदी किंमत आहे ना. आणि खरेदी किमतीवर आपण टक्केवारी काढतोय ना. आता बस हे 100 त्रिक सर, तर 100 त्रिक सर 300 आणि भागीला किती आहे, तर भागीला 17. आता फक्त मित्रांनो याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. 17 एक 17 आणि 17 एक 17. मग राहिले किती, तर राहिले सर 13. हा 0 ओळ आहे. 17 साती सर 119 नसे. मग हा 0 आता गेला आहे ना, इथे जोडले ना आपण, तर उरले किती सर, तर 11. मग आता 17 आहे, इथे पॉईंट द्या. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर 17 एकच पॉईंटमध्ये आहे. पॉईंटच्या नंतर तुम्हाला काढायची गरज नाही. आपलं उत्तर काय असेल, तर उत्तर असेल आपलं 3. जर तुम्हाला याच्या पुढे काढत असेल तर आपण पॉईंट दिला आहे, मग इथे 0 द्या. मग किती असेल, 17 सक किती सर, 102. मग उरतील किती, 8. मग इथे 17 सक लिहा. मग आता या 8ला अजून एक 0 जोडा. 17 चूक, हा 17 चूक सर, 17 चूक सर, तर 68. मग उरले किती सर, तर हा 12. त्याला 0 जोडा. मग आता सर किती आहे, 164. इथं सर 65 आहे. हे 65 कसं आहे हे तुम्हाला सांगतो मी. आता बघा 17 अजून 17 किती आहे, 17 साती बरोबर. 17 साती 119 येतं आहे ना. मुहूर्त 1 म्हणजे इथे 17 साती. मग ज्यावेळेस हा 7 आहे ना, हा 5च्या पेक्षा जास्त असेल तर याच्यात आपण 1 टाकलं म्हणजे 64 65 केलं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर हे 4 असतं तर त्यांनी 64 ठेवलं असतं बरोबर. हे 5च्या जास्ती आलं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जर जास्ती झालं तर पूर्ण त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कमी असेल त्याच्यामध्ये कन्वर्ट करतात. म्हणून त्यानं उत्तर दिलं आपलं हे 3 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. या गणिताला अजून आपण दुसऱ्या प्रकारे पण सॉल्व करू शकतो. एक म्हणजे ते म्हणजे कसं, आता बघा 1000 आहे आणि त्याला वजन किती वापरतोय, तर 850. म्हणजे यांचा दोघांची करायची वजाबाकी म्हणजे तो सर 150 रुपयाचा घोळ करतोय तर कितीवर, हे 100. आणि भागीला किती, हे जे चुकीचं माप वापरतोय ना ते माप इथं खाली लिहायचं आहे 850. आणि याला फक्त आता सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व करायचं आहे. हा 0 कॅन्सल. 5 त्रिक 15 आणि ते किती 17. म्हणजे किती आलं आहे सर, हे 300 आलं आहे आणि हे 17 आलं आहे. मग यालाही सॉल्व केलं तर उत्तर तिथंच जातं आहे. आणि त्या मागच्या म्हणजे मागच्या मेथडनी सॉल्व केलं आहे तरी उत्तर तिथंच जाते. दोन्ही प्रकारे या मेथडला तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. चल आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. एक माणूस फुलांची विक्री किंमत 4% तोट्याने करतो. 4% तोट्याने करतो पण तिथे वजन करण्यासाठी 25 ग्राम वजनाऐवजी 20 ग्राम वजन वापरतो तर त्याचा नफा किती टक्के आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता बघा मित्रांनो, हा आपण रेशो पद्धतीने करू. 4% तोट्याने करतो म्हणजे हा बघा 4 भागीला 100 असं आपण ह्या 4%ला लिहू शकतो. हो सर. मग याला फक्त आता कटछाट करायचं आहे. याला फक्त मित्रांनो कटछाट करा. बे किंवा सर बे दुनी 4 आणि इथे सर बे 5 10 आणि हा 0. अजून याला कटछाट करू. बे 1 सर बे आणि इथं सर 25. आता हा आला आहे आपला. म्हणजे खरेदी किंमत किती आहे मित्रांनो बघा. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे, ही बेस आहे ना. खरेदी किंमत छेदातली असते म्हणजे खरेदी किंमत आहे सर आपली 25. आणि इथं काय आहे, तोट्याने विकतोय ना. तोट्याने म्हणजे यांची करायची आपल्याला वजाबाकी. हे वजा म्हणजे 25मधून 1 गेला किती, तर 24ला तो विकतोय. 24 म्हणजे 25ला खरेदी करतोय 24ला विकतोय, त्यावेळेस तोटा होईल ना. आणि जर नफा म्हटलं असतं तर आपण यांची बेरीज केली असती बरोबर. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत लहान असेल त्यावेळेस काय होतो, तोटा. आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त मोठी असेल त्यावेळेस होतो नफा. ठीक आहे. आता पुढे, आता त्याने वजन काय म्हटलंय, तर 25 ग्राम वजनाऐवजी 20 ग्राम वापरतो. आता लोकांना काय माहीत आहे, तर लोकांना तर माहीत आहे की हा 25च वापरतो. लोकांना थोडी माहीत आहे की हा 20 वापरतो की हा वापरतो. आता पण वापरतो किती तो, तर 20. बस हेच याला मित्रांनो फक्त सॉल्व करायचं आहे. याला फक्त कटछाट करा काय आहे. आता सर हा 25 कट किती आहे, 4 5
20 4 सख 24, म्हणजे हा रेशो काय आला आहे ते. तर आपल्याला काय विचारलं आहे, 5% खरेदी आहे आणि विक्री किती आहे तर 6, मग यांचा फरक काढा. फरक कितीचा आहे 1चा. म्हणजे जरी इथे तो तोटा करून विकत असेल पण ह्या घोळमुळे त्याला नफा होऊन जातोय. समजलं? कितीचा नफा होतोय तर 1 रुपयाचा. तर आपल्याला त्या टक्क्यात सांगायचं आहे. मग आपण टक्क्यात असं सांगतो ना, 1 आहे गुणिला किती सर तर 100 आणि भागीला किती आहे तर हा खरेदी किंमत 5 आहे ना, भागीला आपण खरेदी किंमत ठेवलो. मग फक्त याला सॉल्व करायचं आपल्याला. 5 1 5, 5 दुनी सर 10 आणि हा 0 वरती. मग आता काय असेल 20% होतोय त्याला नफा, म्हणजे हे नफा लिहून टाका. 20% होतोय त्याला नफा. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं आणि असे गणित मित्रांनो परीक्षेत येतात. हा गणित कुठं आला आहे तर NTPC CB2 2022मध्ये आलेला हा प्रश्न आहे. रेल्वेचं गणित आहे हे. रेल्वेच्या गणितामध्ये जर तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल आणि ग्रुप डीची तयारी करत असाल, फक्त इथून माझ्यापुढे 2-3 महिने माझ्यासोबत राहा, मग तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. ठीक आहे सर. आता चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा. एक दुकानदार 1 किलोग्राम ऐवजी 950 ग्रॅम वापरतो. 1 किलोग्राम ऐवजी काय वापरतो तो तर 950 ग्राम वजनाचा वापर करतो. आता आणि दिलेल्या किमतीला वस्तू विकतो जे खरेदी किमतीपेक्षा 15% जास्त होती. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी आपल्याला विचारली आहे. मग आता तेच मित्रांनो इथं लिहा तुम्ही खरेदी किंमत आणि इथं लिहा विक्री किंमत. आता बस हेच सॉल्व करायचं आपल्याला. आता तो किती टक्क्यांनी जास्त विकतो तर 15% जास्त विकतो. मग आता सर हेच आपण रेशो पद्धतीनंच काढतोय ना. हा, मग आता याला फक्त कटछाट करायचं आहे आपल्याला. हा, आता 5 त्रिक सर 15 आणि 5 दुनी आणि हा 0, बस. म्हणजे आता बेस खरेदी किंमत किती असेल त्याची तर खरेदी किंमत आहे सर त्याची 20 आणि विक्री किंमत किती आहे मग त्याची, नफ्याने विकतोय ना, खरेदी किमतीपेक्षा जास्तीने, म्हणजे यांची प्लस असेल. म्हणजे 20 आणि 3 सर तर 20 आणि 3 सर 23, बस. आता एवढं आलं. आता काय करतो तो वजनाचा आहे ना, 1 किलोग्राम वजन आहे 900 वापरतो. पण लोकांना काय माहीत आहे तर लोकांना तर माहीत आहे 1000 वापरतोय म्हणून. आता पुढे पण ॲक्च्युअलमध्ये किती वापरतोय तर 950. आता फक्त मित्रांनो याला सॉल्व करायचं आपल्याला. हा कटछाट करायचा. हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. आता सर 5 बे 1 बे, बे 5 10. मग आता 5 हा 5 1 5, 5 1 5 आणि 5 9. आता बघ, आता म्हणजे आपल्याकडे रेशो काय आला आहे हा 19 आणि हा 23. आता संपलं आहे गणितच संपलं आहे. आता त्यांनी खरेदी किंमत 19 आहे आणि विक्री किंमत किती आहे 23. तर हे नफ्याची टक्केवारी आपल्याला नफाच झाला आहे ना, कारण 19 रुपयाला तुम्ही खरेदी करताय आणि 23 रुपयाला जर विकताय तर तुम्हाला नफा किती होतोय त्यांचा फरक काढा. म्हणजे सर 4 रुपये नफा होतोय. मग हे 4 रुपये नफा झाला आहे पैशात आपण सांगितलं आहे, पण आपल्याला विचारलं आहे टक्केवारीत. मग टक्केवारीत काय करणार आपण, हे 4 गुणिला सर हे 100 आणि भागीला किती 19 असेल, खरेदी किंमत असेल ना ही 19. फक्त याला सॉल्व करायचं आपल्याला मित्रांनो. आता 4 1 हे म्हणजे 400 होईल आणि हे भागीला किती आहे तर 19, बस. याला फक्त भाग द्या, तुमचं गणित आलं आहे. आता बघा काय आहे 19 1 19 दुनी 38. मग 19 1 19 दुनी सर 38. मग आता उरले किती 2 आणि हा 0 उरला. 19 1 19. मग आता इकडचे गणित गेले ना. आता मग हा 19 उरलाय किती तर उरलाय सर 1 उरलाय ना. मग आता काय करायचं, आता इथे आपण पॉईंट देऊन पुढे जाऊ शकतो, पण गणितामध्ये तसं पॉईंटमध्ये नाही. आता काय करायचं, हा जो 1 उरला आहे ना, हा 1 अंशामध्ये टाकून द्या आणि हा 19 छेदामध्ये तसं. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 21 अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 19 आणि हे असेल टक्क्यामध्ये. आहे सर असं ऑप्शनमध्ये 21 3 नंबरमध्ये आहे. 21 अंशामध्ये 1 आहे आणि छेदामध्ये 19 आहे. ऑप्शन क्रमांक असेल आपला 3रा. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. आता बघा, एक दुकानदार 20 रुपये प्रति किलो या दराने गहू विकतो, जे त्याने
18 रुपये प्रति किलो दराने विकत घेतले, म्हणजे खरेदी केली असेल आपण म्हणू शकतो त्याला. विकताना तो 1 किलो ऐवजी 900 ग्राम गहू वापरतो, बरोबर, काय गहू देतो, तर दुकानदाराला किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न आहे. आता मला सांगा, तेच पद्धत खरेदी किंमत आणि काय असेल ही सर विक्री किंमत. संपलं. आता काय म्हणतंय, खरेदी किंमत किती आहे, तर तो काय म्हणतो 20 रुपये प्रति किलो दराने गहू विकतो म्हणजे काय असेल, तर विक्री किंमत असेल. मग खरेदी किंमत किती आहे, तर 18 रुपयाने काय तो घेतोय ना, 18 रुपयाने विकत घेतो म्हणजे खरेदी किंमत असेल. मग विकताना काय 1 किलोग्राम ऐवजी तो 900 ग्राम वापरतोय, म्हणजे लोकांना तर माहीत आहे की हा सर म्हणजे 1000 ग्रामच वापरतो. ठीक आहे, जर लोकांना माहिती झालं हा 900 वापरतो, याच्या दुकानावर जाणं बंद होऊन जाईल ना. आता पुढे काय म्हटलं, आता फक्त याला कटछाट करायचं आपल्याला मित्रांनो. आता बघा, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. आता सर 2 पंच 10 आणि इथं काय असेल 2 9 18. आता बस, आता कुठं जातोय का भाग, तर नाही. असं भाग आपण देऊ शकत नाही मित्रांनो. याच्यामध्ये असं देऊ शकता, याला देऊ शकता, पण तुम्ही असं डायरेक्टली देऊ शकत नाही. आता बघा नम सर, तर नम सर 81 आणि 5 दुनी सर 10 आणि हा शून्य इथे, म्हणजे खरेदी किंमत त्याची 81 आहे आणि विक्री किंमत किती आहे, तर 100. म्हणजे त्याला नफा झाला आहे ना. तर किती नफा झाला आहे, तर सर नफा झाला आहे त्याला 19. मग आता 19 आपल्याला टक्क्यात सांगायचं फक्त, संपला विषय. मग आता आपण काय करणार, हे सर 19 गुणिला सर हे 100 आणि भागीला किती सर, तर 81. म्हणजे खरेदी किंमत 81 आहे ना, आणि खरेदी किमतीवरच फायदा झाला की तोटा झाला हे आपल्याला समजत असतं. मग आता सर म्हणजे हे काय असेल सर, हे 1900 आहे आणि भागीला काय असेल सर 81. मग याला मित्रांनो तुम्ही आता सॉल्व करू शकता. आता याला सॉल्व कसं करायचं आहे बघा, 81च्या पाठमा आता बघा, हा पण एक बघा, हे 1900 आहे, इथे आहे 81. आता बघा 8चा पाडात येतो ना, 81चा जरी येत नसेल तर 8चा येतो का, हो. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. मग आपण हे 3 अंक जर घेतले, 3 अंक जरी घेतले आपण, तर 8 3 24 म्हणजे 240 चिन्ह जास्त होतं ना. मग आपण काय करणार, 8 2 16 म्हणजे हा 16 आणि हा 1 आहे ना, त्याला 2 दुप्पट करायचं, मग 162. म्हणजे आता किती राहतील आपल्याकडे, मग हे सर 8 हे एक परत म्हणजे सर 2 आणि हा 0 म्हणजे 128 आपल्याकडे राहिलं आहे तरी पण. आता पुढे अजून आपण जे करू शकतो, मग हा वरचा 0 आहे ना, हा इथं वाढत. आता 8 3 सर 24, 8 चूक 32 म्हणजे 320 होते ना. मग 8 3 24 म्हणजे हे सर 243. मग किती राहील सर, हे 7 हे एक परत किती असेल, मग हे सर 3 आणि हे सर 0. मग आता पुढे कुठं अंकच नाही ना, आता सर्व अंक संपले. 23 कुठं आहे का, तर हो सर 23 एकच ऑप्शनमध्ये आहे ना. म्हणजे माझं उत्तर काय असेल मग हे 23.45. काही आता पुढे सॉल्व करायची गरज आहे का. आता जर तुम्हाला सॉल्व करायचं आहे तर पुढे सॉल्व करू शकता. इथं मग पॉईंट द्या, इथं 0 द्या. मासा 8 3 24, 8 चूक 32, 8 5 40. मग आपल्याला काय करा, 8 चूक 32 म्हणजे हे 8 चूक आहे ना, हे असं करावं लागेल. म्हणजे आता काय असेल सर, हा 6 असेल आणि हा इथे परत आला, मग किती असेल, हा सर 4 आहे, हा 0 म्हणजे हा सर 46 आहे. मग आता 46ला आपण परत एक 0 जोडणार. मग सर 8 5 40, 8 सकम 48 म्हणजे आता 8 5 40 करणार म्हणजे हे सर हे असं असेल ते. मग याला जर सॉल्व केला आपण तर तरी सर हे 55 होतात. मग आता बस 23.25 आला ना आपलं. पण पॉईंटच्या नंतर काढायची तुम्हाला गरज नव्हती, 23 आलं तरी आपलं उत्तर सफिशियंट आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, एक अप्रामाणिक विक्रेता वस्तू खरेदी किमतीवर 6 एकास्म 4 तोटा देऊन विकतो, पण प्रत्यक्ष वजनावर चिन्हांकित केलेल्या प्रत्येक 16 ग्रॅमसाठी तो 14 ग्रॅम वस्तू देतो. त्याचा नफा किंवा तोटा टक्केवारी सांगा असं आपल्याला विचारलं आहे. आता बघा मित्रांनो, आता हे जे तोटा आहे ना, हे टक्केवारीत आहे. आता आपण याला फक्त आपण त्याच पद्धतीने करूया. आपण काय आहे सर खरेदी किंमत आणि काय आहे सर
ही विक्री किंमत. बस या प्रकारामध्ये सर्व गणित या टाईपचे सॉल्व होऊन जातात. हे तुम्हाला मी शिकले. आता काय आहे 6 आणि 1/4 ही एवढे टक्के आहेत. आता या टक्केला पहिले क्लिअर करा. सर 6 चूक 24, 24 आणि 1 सर 25/4 असं लिहू शकतो. आणि हे टक्के आहे ना, टक्के, हे टक्के छेदामध्ये 100. आता याला जर मी सॉल्व केलं आहे सर तर काय होतं, याच्या छेदामध्ये पण 1 आहे ना. मग काय करायचं, ह्या दोघांचा करायचा गुणाकार आणि ह्या दोघांचा करायचा गुणाकार. मग 25 1 सर तर हे सर 25 बरोबर. आणि 100 चूक सर तर हे 400 निघून जातं. समजलं. आता जर आपण याला सॉल्व केलं तर अजून लहान होतं आहे ना 25ने. 25 1 सर तर सर हे 25 आणि 25 1 सर 25 बरोबर. 25 उरले किती तर 15. मग 25 सक 150 म्हणजे हे 150 गेलं. म्हणजे 1 16 असं याला निघालं उत्तर. आता तोटा घेऊन विकतो असं म्हटलं तर 16 आपली काय झाली आहे तर 16 सर आपली खरेदी किंमत झाली आहे बरोबर. हे 16 खरेदी किंमत आणि मग विक्री किंमत किती आहे सर तर विक्री किंमत 15. तर कसं आहे हे 16मधून एक तोटा घेऊन विकतोय ना, मग 16वरती एक तोटा होतोय. मग यांची आपण काय करणार वजाबाकी करणार. वजाबाकी म्हणजे इथे 15 विक्री करतोय मग त्यावेळेस त्याला तोटा होतोय. पण काय म्हणतोय 16 ग्रॅमसाठी तो 14 ग्रॅमच वस्तू वापरतोय. मग आता 16 ग्रॅम पण लोकांना तर माहीत आहे ते हा 16च वापरतोय म्हणून. आणि पण ॲक्च्युअल किती वापरतोय तो तर ॲक्च्युअल वापरतोय 14. मग आता तेच फक्त कटछाट करायचं आपल्याला. हा 16 कॅन्सल झाला आहे. मग आता काय राहिलं आहे हा 14 आणि हा 15च राहिला आहे. म्हणजे यांचा रेशो हा निघाला ना. मग याच्यावरती तो किती करतोय 1चा त्याला फायदा होतोय. तरी पण तो तोट्याने जरी विकतोय तरी पण त्याला फायदा होतोय. कशामुळे त्या वजनाचा उलटसुलट वापरामुळे. मग आता हे आपल्याला फक्त टक्केवारीच सांगायचं आहे. मग 1 गुणीला हा 100 करणार सर आपण आणि भागीला किती आहे तर सर 14 करणार. बस याला फक्त आपल्याला मित्रांनो सॉल्व करायचं आहे. मग आता काय करायचं आहे हा 100 आहे आणि भागीला 14 आहे. 14 7 सर तर 14 7 सर 98. हे 98 म्हणजे किती उरले तर 2 उरले ना ह्या 100मधून. मग आता तेच आहे. मग आता पुढे काय करायचं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बस तेवढंच दिलं आहे. आता पुढे पॉईंटमध्ये नाही काढायचं आहे. जे उरलं आहे ते अंशात ठेवून द्या. हा 2 उरलं आहे ना, हा 2 अंशात ठेवून टाका. 14 आहे तर 14 जसेच्या तसं. आता सर हा 2 आणि 14ला अजून भाग जातो म्हणजे 7 बे 1 बे आणि बे 7 14 म्हणजे 1 आणि हे 7 आणि हे टक्के. म्हणजे आपलं ॲक्च्युअल उत्तर असेल हे आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 7 अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 7 आहे. आणि हे काय आहे तर नफा आहे. हा नफा आहे ना 14ची 20 तू 15 विकतो ना म्हणजे एवढं झालं आपल्याला नफा असं तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. इथे आपले 10 प्रश्न संपले. इथेच आपण थांबूया. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होत नाही. तुमचं सपोर्ट एकदम महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं सपोर्ट करसाल तेवढं मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेन. चला थांबूया आपण इथेच.